वेलकम टू कृष्णवी मालानी रेसिपीज। आज मी बनवणार आहे उपमा। उपमा अतिशय हेल्दी असा ब्रेकफास्ट मानला जातो। तर चला तयारी करूयात आपण आता। मी एक कांदा चिरून घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात आणि उडद डाळ घेतली आहे बिना सालाची आणि थोडेसे शेंगदाणे घेतले। तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये आणि तेल गरम होऊ द्यायचं। जीरा टाकलाय बघा आता मी। मोहरी टाकायची आणि सगळ्यात पहिलं उडद डाळ टाकून घ्यायची। उडद डाळ मस्तपणे तळू द्यायची, थोडीशी अशी खरपूस तांबूस रंग आला पाहिजे। फिरवत राहायचं। तेल गरम झालं त्यामुळे ह्या स्टेजला काय करायचं, थोडासा गॅस बारीक करून घ्यायचा, नाहीतर डाळ पूर्णपणे काळी होऊ शकते। कारण की एकदा तेल गरम झाल्यावर डाळ खूप लवकर काळी पडते। कलर चेंज होतोय बघा। आता सगळ्यात पहिला आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। त्याला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं। डाळ बघा कसली खरपूस तांबूस कलर आलाय मस्त। कांदा टाकायचा आहे, जास्त नाही त्याला भाजत बसायचं, पूर्ण चव जाते मग त्याची। कांदा पण परतून घ्यायचा आहे। मीठ टाकायचं चवीप्रमाणे। आपल्याला आपला अंदाज माहिती असतो किती लागणार आहे, काय लागणार आहे। शेंगदाणे टाकून घ्यायचे बघा भाजलेले। मी पहिलं भाजून घेतले होते कढईमध्येच। ते कच्चे शेंगदाणे बेसिकली टाकत नाहीत, कारण की ते चव लागत नाही मग उपम्यामध्ये। आता मी 1.5 झाकण रवा घेतला आहे, कच्चाच रवा आहे हा। अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा, खूप टेस्टी लागतो। उडदाच्या डाळीमुळे तर एक वेगळीच चव येते उपम्याला। आता फिरवून घ्यायचं आहे, थोडंसं 2 मिनिटच फिरवून घ्यायचं। रवा गरम झाला की त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं, कारण की मग त्याच्या गाठी सुटसुटीत होत नाहीत। आणि तुम्ही अशा पद्धतीने जर रवा भाजला तर त्याच्यामध्ये गाठी तयार होतच नाहीत। आता थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि घोटायचं आहे। मी थोडं थोडंच पाणी ॲड करते बघा, एकदम नाही टाकायचं। आणि कोणत्याच भाजीमध्ये, कोणता पातळ नाश्ता करतोय त्यात एकदम पाणी कधीच टाकायचं नाही, त्यामुळे पूर्ण चव गायब होते। थोडं पाणी टाकायचं आणि असं फिरवत राहायचं। आता ह्यावर एक झाकण ठेवायचं आहे। बघा याला किती मस्त उकळी आली आहे आणि कलर पण किती छान आला आहे, पांढरा मस्त। उपमा तयार आहे। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।